नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा या प्रकरणावर चर्चा करणार आहोत मित्रांनो. बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने आपण ही सिरीज सुरू करतो आहे. इयत्ता 10वी इतिहासाच्या सर्व प्रकरणांचे रिव्हिजन आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विज्ञान 2चा पेपर जो आहे त्याच्या प्रश्नांची उत्तर त्याच्यावर आपल्याला जास्त चर्चा करता आली नाही, कारण तब्येत खराब असल्यामुळे आणि त्याचबरोबर इतर काही बरीचशी कामं असल्यामुळे मला लाईव्ह येता आलं नाही. परंतु आपण आज इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणावर चर्चा करूयात आणि अजूनही काही प्रकरणांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि उद्या आपल्याला पूर्ण वेळ काही मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. त्याच्यामुळे आज उद्याचा दिवस इतिहासाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा आहे. बघा मित्रांनो, इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा यामधला आपण संपूर्ण पार्ट नाही बघणार, परंतु जो महत्त्वाचा भाग आहे बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने त्यावर आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. ओके, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि इतिहासाच्या नोट्स हव्या असतील आणि प्रश्नपत्रिका हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून इतिहासाच्या नोट्स आणि पाहू शकता, तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा, ओके, तर या ठिकाणी मित्रांनो बघा, इतिहास लेखन जे आहे, इतिहास लेखन नेमकं कशाला म्हणतात तर गतकाळात बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला, एक मिनटं फक्त. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो आणि ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे गतकाळामध्ये ज्या काही घटना घडून गेल्या त्यांची क्रमशः संगती लावून आकलन करून घेणं आणि या दृष्टीने इतिहासाचं संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ओके, आणि इतिहास लेखन ही अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. ओके, तर हे महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत, बाकी इतर काही गोष्टींचा आपल्याला जास्त विचार करायचा नाही आहे. इतिहास लेखनात सहाय्यभूत होणाऱ्या ज्या काही विविध ज्ञानशाखा आहेत त्या नेमका कोणत्या, असा जर प्रश्न आला तर पुरातत्व विभाग, अभिलेखाकार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख म्हणा, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळींचा अभ्यास, हे सगळे घटक, या सगळ्या ज्या काही ज्ञानशाखा आहेत यांचा अभ्यास आपल्याला किंवा यांचा उपयोग आपल्याला इतिहास लेखनाचा अभ्यास करत असताना होत असतो. ओके, आता याच्यामध्ये एकंदरीत बघा, इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलं. अशी मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात. ओके, तर या ठिकाणी बघा, इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते. ओके, आणि अशी मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीलाच आपण इतिहास लेखन म्हणतो आणि जो इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करतो त्याला आपण इतिहासकार असं म्हणतो. ओके, आता या ठिकाणी बघा, आपण काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेत असताना आधुनिक इतिहास लेखनाच्या ज्या काही 4 वैशिष्ट्ये आहेत, आधुनिक इतिहास लेखन केलं जातं त्याची 4 वैशिष्ट्ये IMP मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो की जे काही सविस्तर उत्तरे द्या आहे, मोठी उत्तरे आहेत, त्याच्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 वैशिष्ट्ये नेमकी कुठली. तर पहिलं वैशिष्ट्य आहे, ही पद्धत जी आहे ती शास्त्रशुद्ध आहे आणि या पद्धतीची जी सुरुवात आहे, इतिहास लेखनाची सुरुवात करत असताना योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजे इतिहास लेखनाची आधुनिक पद्धत जी आहे ती शास्त्रशुद्ध आहे आणि हिची सुरुवात जी आहे ती योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न मानवकेंद्री असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कहाण्यांशी जोडला जात नाही. तर या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की हे जे काही प्रश्न आहे, जे प्रश्न मांडून इतिहासाच्या मांडणीची सुरुवात केली जाते, हे प्रश्न मानव केंद्रित आहे आणि मानवाच्या म्हणजे भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. म्हणजे मानवी समाजाने विशिष्ट कालावधीमध्ये ज्या काही कृती केल्या असतील त्या कृतींशी संबंधित ही जी काही हे प्रश्न असतात आणि हे जे काही कृती आहेत त्यांचा संबंध दैविक घटना किंवा कथा कहाण्यांशी जोडला जात नाही. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य काय की या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. म्हणजे हे जे काही प्रश्न मांडले जातात, ज्या प्रश्नांनी सुरुवात होते इतिहास लेखनाची किंवा इतिहास लेखनाच्या सुरुवातीच्या अनुषंगाने किंवा इतिहास लेखन करण्याच्या अनुषंगाने जे प्रश्न मांडले जातात, या प्रश्नांची जी काही उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि ती उत्तरं शोधत असताना जे काही पुरावे वापरले जातात त्यांना विश्वासार्ह पुरावे असतात ते, आणि या प्रश्नांना किंवा प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो आणि त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत करता येते. आणि मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. म्हणजे मानवाने भूतकाळामध्ये जी काही कामं केली, ज्या काही कृती केल्या
त्याच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा हा एक पॅरेग्राफ आहे ज्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट तुम्हाला मुद्दे आहेत. एका वाक्यात उत्तरे येऊ शकतात. बघा काय आहे नेमकं. वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. कुठे आढळतात इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे? तर प्राचीन ग्रीक. हा प्रश्न येऊ शकतो. असे मानले जाते हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. तर हे वाक्य पण महत्त्वाचं आहे की हिस्ट्री शब्द कुठला आहे? तर हिस्ट्री शब्द हा ग्रीक भाषेतला आहे, असा प्रश्न येऊ शकतो. किंवा टिंबटिंब हा शब्द ग्रीक भाषेतील आहे तर हिस्ट्री, किंवा हिस्ट्री हा शब्द टिंबटिंब भाषेतील आहे तर ग्रीक. ओके, इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. म्हणजे सर्वप्रथम इतिहास किंवा हिस्ट्री हा शब्द कुठं वापरला गेला? तर द हिस्टरीज या पुस्तकाच्या शीर्षकासाठी हिरोडोटसने वापरला. तर हिरोडोटस आणि द हिस्ट्रीज हे नाव लक्षात ठेवा. रिकामी जागा जोड्या लावा, यासाठी येऊ शकतं. आता युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा काय झालं मित्रांनो, की इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य झाले, असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व आले. एवढा काय इम्पॉर्टंट परीक्षेच्या अनुषंगाने जास्त महत्त्वाचा नाही हा मुद्दा. जे महत्त्वाचे मुद्दे ते मी तुम्हाला सांगतच जाणार आहे, परंतु काही जे इम्पॉर्टंट नाही आहेत ते पण आपण वाचणं गरजेचं आहे. बघा आता हा पॅरेग्राफ महत्त्वाचा आहे, कारण यात काय दिलं बघा. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. म्हणजे 18व्या शतकाच्या आधी युरोपमध्ये युरोपच्या जे काही विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये फक्त ईश्वरविषयक चर्चा आणि त्यासंबंधीचे विचार मांडले जात होते. परंतु हळूहळू हे चित्र बदलू लागले आणि सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. जर्मनीमध्ये काय झाली? गॉटिंगेन या विद्यापीठाची जर्मनीमध्ये स्थापना झाली आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले आणि त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. मग सगळ्यात प्रथम इतिहासाचा जो अभ्यास आहे त्याला स्वतंत्र स्थान कुठे देण्यात आलं? जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठामध्ये. हा प्रश्न येऊ शकतो. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात की विचारवंत, महत्त्वाचे जे काही विचारवंत आहेत त्यावर टिपा लिहायला येऊ शकतं किंवा त्या विचारवंतांच्या संदर्भात रिकाम्या जागा किंवा जोड्या लावा. त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांनी मांडलेले विचार हे खूप इम्पॉर्टंट आहेत. बघा मित्रांनो, रेने देकार्त नावाचा जो काही विचारवंत होता त्याचे विचार आपण समजून घेऊयात. इतिहास लेखनासाठी रेने देकार्त काय म्हणतो बाबा? इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेला द डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे हे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा तो नियम आहे. बघा मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो रेने देकार्तच्या संदर्भात लिहित असताना काय लिहायचं की इतिहास लेखनामध्ये वापरली जाणारी जी काही ऐतिहासिक साधनं आहेत, उदाहरणार्थ कागदपत्र आहेत, त्यांची विश्वासार्हता तपासून घेणं गरजेचं आहे, असं मत मांडले जात होते. असे मत आग्रहाने मांडले जात होते आणि हे मत मांडले जाणाऱ्यांमध्ये रेने देकार्त जो आहे तो अग्रभागी होता. ओके, आणि त्यानंतर रेने देकार्तनी काय लिहिलं बाबा, कुठलं पुस्तक लिहिलं हे माहिती पाहिजे. डिस्कोर्स ऑन द मेथड हे पुस्तक रेने देकार्तनी लिहिलं आणि त्या पुस्तकातला एक नियम आपल्याला माहिती पाहिजे. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी नियम असा मांडला की एखादी गोष्ट निसंशयरित्या सत्य आहे हे जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा त्याने नियम मांडला. ठीक आहे. यानंतर वॉल्टियर, ज्याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटलं जातं, त्या संदर्भात आपण समजून घेऊयात. ही पहिली जी त्याचं नाव, मूळ नाव काय आहे, एखादी रिकामी जागा आली तर ठीक आहे, परंतु आपण इथून सुरुवात करूयात. वॉल्टियर या फ्रेंच तत्त्वज्ञाने काय केलं की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावर लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. वॉल्टेअर काय म्हणाला की तुम्ही इतिहास लेखन ज्यावेळेस करता त्यावेळेस फक्त वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम लक्षात नका ठेवू, एवढ्यावरच लक्ष केंद्रित करू नका, तर तत्कालीन समाजाच्या परंपरा काय होत्या, तसा त्या काळात व्यापार काय होता, त्या काळामध्ये आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी होती, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, हा विचार ज्यावेळेस त्यांनी मांडला त्यामुळे काय झालं की इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनांचा सर्वांगीण विचार म्हणजे मानवी जीवनाच्या सगळ्या घटकांचा विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. ओके,
आणि त्या दृष्टीने व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते. आता असा प्रश्न आला की बाबा व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक का म्हटलं जातं, तर तुम्ही लिहू शकता की व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटलं जातं कारण की त्यांनी काय सांगितलं की तुम्ही इतिहासाचा अभ्यास करत असताना फक्त वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावर लक्ष केंद्रित नका करू. तत्कालीन समाज कसा होता, त्या काळाचा व्यापार कसा होता, त्या काळाची आर्थिक परिस्थिती कशी होती, त्या काळाची शेती कशी होती, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मग पुढचा मुद्दा लिहू शकता, त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा हा विचार पुढे आला, म्हणून आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअरला म्हटलं जातं. यानंतर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल जे आहे त्यांचं मत काय होतं, त्यांनी काय नेमकं तत्त्वज्ञान मांडले हे बघून घेऊयात. या जर्मन तत्त्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला आहे. हेगेल काय म्हणतात की इतिहासाचं जे वास्तव आहे ते तुम्ही तर्कसंगत पद्धतीने मांडा, फेकाफेकी करू नका. असं झालं तसं झालं फेकाफेकी नाही, त्याला आधार पाहिजे, पुरावे पाहिजे, तर्कशुद्ध पद्धतीने तुम्ही मांडा इतिहास लेखन. ओके. आणि इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. म्हणजे इतिहासामध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटनेमध्ये प्रगतीचे टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावरती माणसाची किंवा प्रत्येक प्राण्याची प्रगती झालेली असते. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन त्याने केले. तो काय म्हणतो, इतिहासाची जी मांडणी आहे ती बदलत जाणार. जसजसे वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे तुमच्या हाती येत राहतात तसतशी इतिहासाची मांडणी जी आहे ती बदलत जाते. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या अभ्यास पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रगतीच्या नाहीत किंवा कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. म्हणजे यांनी जे काही प्रतिपादन केलं की बाबा इतिहास जो आहे त्याची मांडणी जी आहे ती तुमची बदलू शकते, जसे तुम्हाला पुरावे येतील वेगवेगळ्या प्रकारचे तसे. आणि याच्यामुळे काय झालं की बऱ्याच शास्त्रज्ञांना तत्त्वज्ञांना असं वाटू लागलं की इतिहासाचा जो काही अभ्यास आहे तो विज्ञानाच्या अभ्यासापेक्षा कमी नाही आहे किंवा अभ्यास पद्धती जी आहे त्या विज्ञानाच्या अभ्यास पद्धतीपेक्षा कमी नाहीत, ह्याची खात्री पटली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथून सुरू होतो. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. म्हणजे याचं जे काही पुस्तक आहे हेगेलचं, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचं काय बाबा की एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख आहे. आणि त्याचबरोबर हेगेलने लिहिलेले द रिझन इन हिस्ट्री हे कोणाचं पुस्तक आहे, हेगेल यांनी लिहिलेलं आहे आणि ते प्रसिद्ध आहे. यामध्ये बघा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे द्वंद्ववाद. यावरती एक टीप लिहा येऊ शकतं की हेगेलने मांडली होती ही संकल्पना. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद म्हणतात. उदाहरणार्थ म्हणजे कुठलीही गोष्ट असू शकते. उदाहरणार्थ बाबा प्रत्येक गोष्टीला चांगल्या आणि वाईट दोन बाजू असतात व बघा असे दोन बाजू असतात आणि या पद्धतीला आपण द्वंद्ववाद म्हणतो. म्हणजे एक कुठलाही मुद्दा घ्यायचा, एक कुठला पण मुद्दा आपण मग घ्यायचा. बाबा उदाहरणार्थ विज्ञान, शाप की वरदान, बरं का. म्हणजे विज्ञान चांगलं आहे का वाईट आहे. बाबा एखादा म्हणू शकतो दोन मुलं बसवली, बाबा एकाला सांगितलं तू सांग विज्ञान चांगलं आहे कशावरून आणि तू दुसऱ्याला म्हटलं तू सांग वाईट कशावरून. मग एक म्हणून विज्ञान चांगलं आहे कारण विज्ञानामुळे माणसाची प्रगती झाली, गाड्या आल्या, हे आलं ते आलं, ह्या त्या अमुक बऱ्याचशा गोष्टी झाल्या, माणसाची प्रगती झाली, लाईफस्टाईल बदलली, सगळ्या गोष्टी. मग दुसरा काय त्याची अपोजिट बाजू मांडू शकतो, तर विज्ञानामुळे पर्यावरणाची हानी झाली, वेगवेगळे आजार वाढले, बऱ्याचशा गोष्टी ज्या काही बाबा मुद्दे जे आहेत ते चुकीचे मुद्दे जे आहेत ते सांगितले. म्हणजे काही एक मुद्दा त्या एक व्यक्ती जो आहे किंवा एक गट जो आहे त्या मुद्द्याची पॉझिटिव्ह बाजू मांडतो आणि दुसरा जो आहे तो निगेटिव्ह बाजू मांडतो. म्हणजे दोन भागामध्ये तिची वर्गवारी केली जाते, त्याच्यामुळे त्या घटनेचं चांगलं आकलन होतं. तसंच हेगेल काय म्हणतो की त्याच्या मते कोणत्याही घटना जी आहे ऐतिहासिक घटना, याचप्रमाणे ज्या काही ऐतिहासिक घटना आहे तिचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, ती घटना खरी आहे का खोटी आहे, चांगली आहे का वाईट आहे, या पद्धतीला आपण द्वंद्ववाद म्हणतो. ओके. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो. त्यानंतर बघा या पद्धतीत काय केलं जातं, प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो, म्हणजे त्याच्या अपोजिट एक सिद्धांत मांडला जातो. आणि त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्कधिष्ठित ओहापोहानंतर त्या दोघांचा जो सार आहे ज्यात सामावलेला आहे तो सार, अशा सिद्धांताची समन्वयक मांडणी केली जाते. याला आपण द्वंद्ववाद म्हणतात. हा एक आपल्याला येऊ शकतो. यानंतर लिओपॉल्ड वॉन रांके यांचं काय मत आहे बाबा, यांनी काय विचार मांडले ते आपण समजून घेऊयात. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील
लिओपॉल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. यांनी काय केलं माहिती आहे का, हे बर्लिन विद्यापीठातले होते. ते म्हटले की इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे त्यांनी सांगितले. पहिला मुद्दा यांनी काय सांगितलं की बाबा इतिहासाची जी पद्धती आहे ती चिकित्सक कशी असावी हे सांगितलं. मूळ दस्तऐवज, दुसरा मुद्दा तुम्ही म्हणू शकता की मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी कशावर भर दिला की तुम्ही इतिहास लेखन करत असताना मूळ दस्तऐवज म्हणजे उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी समजा अफजल खानाला जे पत्र पाठवलेलं अफजल खानाला, तो मूळ दस्तऐवज आहे. ते पत्र जे आहे ना ते मूळ आहे. आणि त्याच्यानंतर एखाद्या पुस्तकामध्ये त्या पत्राचा उल्लेख केला असेल तर ते दुसरं पुस्तक ते मूळ नाही. मूळ म्हणजे ते पत्रच मूळ दस्तऐवज आहे. तर त्याच्यावर जास्त भर द्यावा असं सांगितलं होतं. तसेच ऐतिहासिक घटनांसंबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे गरजेचे आहे आणि महत्त्वाचे आहे त्यांनी सांगितलं. तो काय म्हणतो की तुम्ही ज्यावेळेस इतिहासाचा अभ्यास कराल आणि जे काही तुमच्याकडे दस्तऐवज आहेत, घटनांची माहिती सांगणारे जे काही कागदपत्र तुमच्याकडे आलेत त्याची कसून चौकशी करा की बाबा खरंच हे खरं आहे का कागद खोटा, या सगळ्या मुद्द्यांचा तुम्ही विचार करा. हा एक मुद्दा आहे. आणि अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. पुढचा मुद्दा एक आहे इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. यांनी काय केलं की इतिहास लेखनाच्या काल्पनिकतेवर टीका केली. कल्पनेच्या आधारे तुम्ही इतिहास मांडू नका असं तो म्हटला. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला आणि म्हणून त्याने द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हा एक ग्रंथ लिहिला आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा एक ग्रंथ आहे. ओके, तर हे 2 ग्रंथ त्यांनी लिहिले. पुढचा कार्ल मार्क्सचा सिद्धांत पण खूप महत्त्वाचा आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या वर्ग सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त, बघा कार्ल मार्क्सचा सिद्धांत इथून सुरुवात होतो. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. कार्ल मार्क्स काय म्हणतो की इतिहास जो आहे तो अमूर्त कल्पनांचा नाहीये, तो जिवंत माणसांचा आहे. माणसांमधील नातेसंबंध, त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. म्हणजे माणसांमधले जे काही नातेसंबंध आहेत, जे रिलेशनशिप्स आहेत, ते त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांच्या स्वरूपावर अवलंबून असतं किंवा मालकीवरती. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही. काही लोकांना ती साधने खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, काही लोकांना ती साधने खूप कमी प्रमाणात उपलब्ध होतात. ओके, आणि यातून समाजाची वर्गावार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. आणि आपल्याला माहिती आहे एक मोठा गट, एक छोटा गट, एक श्रीमंत, एक गरीब अशी दरी निर्माण होते. आणि मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून मग जो काही खालच्या थराची जी लोक आहे, म्हणजे खाली जी असणारी जी लोक आहेत, गरीब असेल किंवा खालच्या वर्गातली जी लोक आहेत, ती वरच्या वर्गातील लोकांसोबत संघर्ष करतात की आपल्या हक्कांसाठी संघर्ष करतात. आणि हा जो वर्ग संघर्ष जो आहे किंवा वर्ग संघर्ष जो आहे हा जो आहे तो मानवी इतिहास. म्हणजे मानवी इतिहास या वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने अधिक असतात तो वर्ग जो आहे तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्यांनी केली. आणि त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. ओके, यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ॲनाल्स प्रणाली. मित्रांनो, हा मुद्दा पण समजून घ्या कारण ॲनाल्स प्रणालीवर एखादी टीप येऊ शकते. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनाल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. एवढं वाक्य न लिहिता ॲनाल्स प्रणाली फ्रान्समध्ये उदयास आली एवढं लिहा. काय झालं? ॲनाल्स प्रणाली फ्रान्समध्ये उदयास आली. ओके, आणि ॲनाल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळाली. ओके, हा दुसरा मुद्दा तुम्ही लिहू शकता. तिसरा मुद्दा लिहू शकता इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता, म्हणजे इतिहासाचा अभ्यास तुम्ही राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, त्या अनुषंगाने राजकारण असेल, मुत्सद्देगिरी असेल, युद्ध असेल, या सगळ्यांवर न केंद्रित करता त्या काळातलं हवामान कसं होतं, स्थानिक लोक कशी होती, शेती कशी होती, व्यापार कसा होता, तंत्रज्ञान कसं होतं, दळणवळण कसं होतं, संपर्काची साधने कशी होती, समाजाची विभागणी कशी झाली होती आणि या समूहाची मानसिकता यांसारख्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. तर हा मुद्दा तुम्ही अशा प्रकारे मांडू शकता. ओके, म्हणजे याच्यात एकंदरीत काय की 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिली गोष्ट ॲनाल्स प्रणाली फ्रान्समध्ये उदयास आली. दुसरी गोष्ट या प्रणालीमुळे इतिहास लेखनाला वेगळी दिशा मिळाली. आणि तिसरी गोष्ट इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी असेल, राजे, महान नेते किंवा मोठी मोठी युद्ध यावर लक्ष केंद्रित न करता, इतिहासाचा अभ्यास करताना यावर लक्ष केंद्रित न करता यासोबत तत्कालीन हवामान कसं होतं, स्थानिक लोक कशी होती, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने कशी होती, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे.
की स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना, हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लिहू शकता. आणि त्यानंतर दुसरा पॉईंट इथं आपल्याकडे आहे, सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांसाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले आणि 1990 नंतर स्त्री हा एक सामाजिक स्वतंत्र वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. तर याच्यामधले 1-2 मुद्दे तुम्ही लिहा मित्रांनो, मी जास्त एक्सप्लेन करत नाही. मायकल फुको यांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मायकल फुको यांनी ऑर्कॉलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. हे एक मित्रांनो तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, तर बाकी मी याच्यावर जास्त चर्चा करत नाही. आपण जरा रिकाम्या जागा वगैरे बघूयात. की आधुनिक इतिहास लेखनाचा जलक कोण होता? वॉल्टियर, हे आपल्याला माहिती आहे. आणि ऑर्कॉलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा या ठिकाणी मी तुम्हाला बोललो होतो, ऑर्कॉलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिला. तर हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे, मायकल फुको. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. चुकीची जोडी निवडा. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल जो आहे तो त्यांनी कुठला लिहिला? द रिझन इन हिस्ट्री, बरोबर आहे. लिओपॉल्ड व्हॉन रँके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री लिहिला. हिरोडोटसचा द हिस्ट्री आहे. कार्ल मार्क्स यांचा कुठला आहे? दास कॅपिटल आहे. बघा कार्ल मार्क्स यांचा जो ग्रंथ आहे तो कुठला आहे? दास कॅपिटल आहे. तर हे आपल्याला लिहून घेणं, समजून घेणं गरजेचं आहे. बघा इथं कार्ल मार्क्स आहे, तर त्यांनी कुठला लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला होता. तर ही जोडी जी आहे चुकीची, हे बोर्डाला येतं बरं का, इथं दास कॅपिटल लिहा आणि दास कॅपिटल लिहून ही जोडी जी आहे ना ती पूर्ण करून टाका. तर हा प्रश्न येत असतो. मी तुम्हाला द्वंद्ववाद सांगितला की कुठलाही एक मुद्दा घेतला जातो, एक विषय घेतला जातो आणि त्यांची तो विषय जो आहे तो एक्सप्लेन करण्यासाठी किंवा कुठलीही एखादी घटना घेतली जाते आणि तिची शहनिशा करण्यासाठी त्या घटनेच्या 2 बाजू ज्या आहेत त्या 2 बाजू 2 वेगवेगळे गट मांडतात. अशा प्रकारचा द्वंद्ववाद आहे, तो तुम्ही बघून घ्या. ॲनॅल्स प्रणाली फ्रान्समध्ये अस्तित्वात आली. यावर आपण चर्चा केली. बघा इथे ॲनॅल्स प्रणालीच्या संदर्भात आपण जी काही मुद्द्यावर चर्चा केली ती. ओके, त्याच्यानंतर इतिहास लेखन म्हणजे काय? रेने देकार्तवर आपण चर्चा केली. वॉल्टियरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक का म्हणतात हे आपण पाहिलं. ओके, तर हे मुद्देसुद्धा मित्रांनो समजून घ्या. आणि स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले, हे स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये आपल्याला कळेल. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व काय म्हटले जाते ते तुम्हाला इथे मिळेल. तर या सगळ्या मुद्द्यांवरती मी जास्त चर्चा करत नाही, फक्त संकल्पना चित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत, बघा इथंच तुम्हाला त्याची उत्तरे. एक आहे वॉल्टियर, एक आहे रेने देकार्त लिहा, लिओपॉल्ड रँके लिहा, कार्ल मार्क्स लिहा. या चौघांची नावं तुम्ही इथं लिहिली तरी तुम्हाला उत्तर मिळेल. ठीक आहे, तर मित्रांनो या प्रकरणावरची चर्चा आपण इथं थांबूयात. आपण नंतर दुसऱ्या प्रकरणावर पण चर्चा करू. जितके काही प्रकरणं इतिहासाचे आहेत तुम्हाला त्या सगळ्या प्रकरणावर चर्चा करणार. आणि एक व्हिडिओ जी आहे ती स्पेशल राज्यशास्त्राची असेल. त्या एकाच व्हिडिओमध्ये राज्यशास्त्राच्या सगळ्या प्रकरणांची आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.